नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रस्ते दुरुस्तीच्या कामात बालकामगारांचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब. मनसेकडून ठेकेदारांचा व्हिडिओद्वारे पर्दाफाश. लांजा तालुक्यात गोविळमध्ये जमीन विक्रीचा मुद्दा तापला. परप्रांतीयांना जमीन विक्रीला विरोध. गुरववाडी ग्रामस्थ मंडळाचे ग्रामपंचायतला पत्र. बनावट हापूस विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा. उद्योगमंत्री उदय सामंत आक्रमक. देवगड रत्नागिरी हापूसच्या नावाचा गैरवापर थांबणार. आणि रोहा तालुक्यातील देवकाने येथे बैलगाडी शर्यतीचा थरार. किशोर सावंत यांच्या बैलगाडीची बाजी. हजारो रसिकांच्या उपस्थितीत रंगली स्पर्धा. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा मुरुड मार्गावर सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामात बाल कामगारांचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी घटनास्थळी जाऊन व्हिडिओ शूट करत या प्रकाराचा पर्दाफाश केला. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कामात अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे या कामगारांकडे कोणतीही सुरक्षा साधने किंवा ओळखपत्र नसल्याचं देखील समोर आलंय. कामगारांना आपण नेमक्या कोणत्या कंपनीसाठी काम करतोय याची देखील माहिती नसल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या ठिकाणी या मुलांना मी विचारलं यांचं वय किती, तर त्यांनी त्यांचं वय 18 वर्ष सांगितलं. त्यांचं आधार कार्ड देखील त्यांनी त्याच्या मित्राचा खोटा आधार कार्ड दाखवला. पण थोडं त्यांना मी ओरडलो आणि त्यांनी मला सत्य परिस्थिती काय सांगितली ते तुम्ही सांगा. कितना साल का है? 15 साल का है तू बेटा? नहीं, 15 साल के ऊपर का है ना. तो तूने जो आधार कार्ड दिखा किसका था? दूसरे का था ना. लिखा नाम जरा उसका. आधार कार्ड दिखा. वही है, कैसा विनोद यादव. त्याला आधार कार्ड विचारल्यानंतर त्याने त्याच्या मित्राचं आधार कार्ड दाखवलं आणि हेच आहे प्रूफ की हे खोटं किती बोलतायत आणि यांना खोटं बोलायला भाग कोण पडतंय. आणि हा आहे त्याचा आधार कार्ड. त्याच्यामुळे तुम्ही बर्थ डेट बघाल की त्याचा 2011चा त्याचा जन्म आहे आणि पाहू शकाल की त्याचे 15 वर्ष तशी पूर्ण झालेली आहेत. आदित इन्फ्रा ही जी कंपनी आहे ती इकडे काम करते आणि ह्यांच्या कुठल्याच एम्प्लॉईकडे ID किंवा त्यांचे इतर डॉक्युमेंट्स नाही आहेत. ह्याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई झाली पाहिजे. मी MSIDCला विनंती करील की ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्या नरिमन पॉईंट या ऑफिसवर आंदोलन 100% घेईल आणि तुम्हाला जाब विचारेल की उद्या जर इकडे कोणी अपघात मृत्यू पावला तर ह्याला जबाबदार कोण. नवी मुंबईतील कामोठे परिसरात 12 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. रस्ता खोदकाम करताना एका कंत्राटदाराने JCBच्या साह्याने निष्काळजीपणाने काम करत महावितरणची मुख्य वीज केबल तोडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराने सुरुवातीला ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर ही बाब महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारात कोणतीही जनरेटर किंवा प्रकाश योजना नसताना महावितरण कर्मचाऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागले. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी विकास घरत यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकारामुळे कामोठे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून वारंवार होणाऱ्या निष्काळजी कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नक्कीच आज नाहक कामोठेकरांना या MSCBच्या आणि जो STP प्लॅन्ट आहे आपला त्याच्यामुळं जो पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं आज 2 वेळा लाईट गेलेली आहे. सकाळी 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजेपर्यंत हा काम चालू आहे आणि प्रत्यक्षात आम्ही या कामाचे पाठपुरावा करत असताना असे आढळून आले की या कॉन्ट्रॅक्टरने इथे काम करत असताना अशा 2 ठिकाणी वायर कट झाल्या आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा इंटेन्शन न देता तसंच निघून गेलं. त्यामुळे आज MSCBने शोधता या 2 ठिकाणी आज या वायरिंगचं काम चालू केलेलं आहे. तर आज सकाळी 12 वाजल्यापासून गेलेली लाईट आज रात्री 12 वाजेपर्यंत चालू नाही झाली. तर आज मी आयुक्त साहेबांशी पण या गोष्टीवर चर्चा केलेली आहे. कारण याच्या अगोदरही आपल्या गॅस लाईनीच्या माध्यमातून
यांच्याकडून एक चूक झाली होती की एका दुऱ्या नागरिकाचा जीव जाता जाता वाचला आणि यांच्या कारणामुळं आज कांबोट्यातील रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा या करूनसुद्धा त्रास भोगायला लागतोय. याची खंत वाटते की काम करता वेळी पारदर्शकता कुठेतरी कमी भासते. आणि यासाठी भारतीय जनता पार्टी असेल की बाकीचे नगरसेवक असतील की लोकप्रतिनिधी असतील की जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर्य असतो मी. त्यासाठी आज आम्ही पाठपुरावा करून वेळोवेळी आज आमचे MSCBचे अधिकारी असतील किंवा आता जनता असेल नागरिक असेल यांच्या संमतीने हा काम लवकरात लवकर कसा होईल यासाठी आम्ही आज पाठपुरावा करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात परप्रांतीयांना जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. गोविळ गावातील गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने परप्रांतीयांना जमिनी विक्री करू नयेत यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थ मंडळाने ग्रामपंचायतला अधिकृत पत्र दिले असून गावातील जमिनींच्या विक्री व्यवहारात स्थानिकांना प्राधान्य दिले जावे अशीही मागणी करण्यात आली आहे. गावातील जमिनी मोठ्या प्रमाणात बाहेरील लोकांच्या ताब्यात जात असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली असून स्थानिकांचे हक्क आणि गावाची ओळख टिकवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या विषयावर येणाऱ्या ग्रामसभेत मोठी चर्चा होण्याची शक्यता असून ग्रामस्थांमध्ये देखील या मुद्द्यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाने कर्नाटकातील आंब्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. कर्नाटकचा आंबा रत्नागिरी किंवा देवगड हापूस म्हणून बाजारात विकण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. कोकणातील हापूस आंब्याला देश विदेशात मोठी ओळख असून काही व्यापाऱ्यांकडून बनावट आंबा देवगड किंवा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे स्थानिक बागायतदारांचे मोठे नुकसान होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात होती. स्क्वॉड तयार केलेला आहे. त्याचे अध्यक्ष ॲडिशनल SP असतील, त्याच्यामध्ये DYSP असतील, त्याच्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, त्याच्यानंतर आमचे पणनचे अधिकारी असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी असतील आणि कर्नाटकचा आंबा रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस म्हणून विकण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर गाड्या आम्ही सील करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर पोलीस कारवाई करू. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आंबा बागायतदारांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. यावेळी उदय सामंत यांनी मंत्रिमंडळात आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी मदतीची रक्कम वाढवून देण्याची मागणी केल्याचे देखील सांगितले. अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान आंबा बागायतदारांच्या आंदोलनावरून देखील उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आंबा बागायतदारांच्या माध्यमातून राजकारण केले जात आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. आपण त्याच्यामध्ये 2 पार्ट केले की ज्या खरोखरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांचं नुकसान जे झालं त्यांना आपण कालपासून शिवसेनेच्या माध्यमातून मदत देखील सुरू केलेली आहे. काही लोकांचे पत्र उडाले, त्यांना पत्र दिलेत, कौलं दिलीत. ही शिवसेना सामाजिक काम म्हणून करते. पण ज्यांची अंशतः घरं पडलेली आहेत त्यांना 6,500 रुपये, पूर्ण घरं पडलीत त्यांना 96,000 रुपये ही प्रोसेस देखील सुरू आहे. जनावरं ज्यांची गेली असतील त्यांना देखील मदत आपण देतो आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि शासन आम्ही दोन्ही सायमल्टेनियसली याच्यामध्ये काम करतो. आंबा नुकसान भरपाई संदर्भात काहीतरी मोर्चाचं आयोजन केलं. काल पण बाजारात आंब्याचं मोठं नुकसान झालं. हेक्टरी काहीतरी निर्णय झाला होता ना. हे बघा, मुद्दा असा आहे की आंबा बागायतदारांच्या नावावर राजकारण केलं जातं आहे की आंबा बागायतदारांना खरा न्याय द्यायचा म्हणून झगडलं जातं, हेच मला काही कळेना असं झालेलं आहे. आता माझ्यासमोर 50 आंबा उत्पादक शेतकरी या ठिकाणी होते ज्यांना आपण न्याय मिळवून दिला, बरोबर आहे. आता जी नुकसान भरपाई झालेली आहे ती वाढीव द्यावी हे देखील कॅबिनेटमध्ये मीच मांडलेलं आहे. पण राजू शेट्टी साहेबांची देखील माझ्याशी चर्चा झाली. मी पण त्यांना सांगितलं की या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे, पण दुर्दैवानं राजू शेट्टी साहेबांच्या बाजूला सगळे बसलेले दिसतात, ते UBTच दिसते. त्याच्यामुळं तो मोर्चा आंबा बागायतदारांचा आहे की UBTचा आहे हे पहिलं आम्हाला कळलं पाहिजे. पण आंबा बागायतदारांना देखील सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. आता जशी आंबा बागायतदारांच्या बाबतीतली भूमिका घेतली तशी माझी भूमिका मंत्रिमंडळामध्ये देखील त्याच पद्धतीची आहे की आंबा बागायतदारांचं जे जास्त नुकसान झालं आहे त्यांना हेक्टरी पैसे वाढवून द्यावेत. रोहा तालुक्यातील देवकान्हे माती बंदर येथे जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला.
हौशी बैलगाडी शर्यत देवखाने विभाग आणि प्रमोद शेठ मस्कर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत रोहा तालुक्यातील तळवली येथील किशोर सावंत यांच्या बैलगाडीने अंतिम फेरी जिंकत विजेतेपद पटकावलं, तर सेमीफायनलमध्ये गणेश ठाकूर यांच्या गाडीने बाजी मारली। क्वार्टर फेरीत मोहिजित कडू यांच्या बैलगाडीने उत्कृष्ट कामगिरी केली। स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या थरारक बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटनासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेठ मस्कर, सरपंच महेंद्र पोटफोडे, पंचायत समिती सदस्य सुरेश मगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। माती बंदरावर रंगलेल्या स्पर्धेला हजारो बैलगाडी प्रेमी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा खेळ असतो बैलगाडा स्पर्धा, आणि ही शेतकऱ्याची निगडीत जमिनीची निगडीत अशी स्पर्धा असते। आणि शेतकरी जो आपल्या बैलांना वर्षभर भरपूर मेहनत घेऊन त्यांची जोपासना करतो आणि त्यांच्यासाठी फार मेहनत घेतो, अशा या नंदींचं ही भव्य स्पर्धा आज इथे देवताना बैल बंदरावरती पार पडली। या स्पर्धेचं चांगलं आयोजन देवखाने विभागातर्फे किंवा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। खरोखर चांगला असं उत्स्फूर्त प्रतिसाद त्या मायबाप प्रेक्षक वर्गाने दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारचे आयोजन तसे सहभाग घेतलेले सर्व बैलगाडा स्पर्धेच्या मालकांचे मी सहर्ष स्वागत, त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही ही स्पर्धेमध्ये भाग घेता, त्यामुळे एवढी मोठी स्पर्धा इथे उत्तमरित्या पार पडते आणि खरोखर कोणते गालबोट न लागता उत्तमरित्या शिस्तीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे। आणि अशा स्पर्धा आपल्या शेतकरी वर्गासाठी नेहमी भरवण्यात याव्या, त्यांची एक आशा असते की अशा आमच्यासाठी काहीतरी स्पर्धा झाली पाहिजे। देवघर येथील मावळतवाडीमध्ये 2 दिवसीय सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आदर्श सरपंच सुनील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिकांसह मुंबई, पुणे आणि ठाणे येथून आलेल्या चाकरमान्यांनी मोठी उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, तसेच लहान मुलांनी गाणी आणि नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली। त्यानंतर पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील विहिरीची पूजा आणि भजन कार्यक्रम पार पडला। विविध स्पर्धातील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा देखील यावेळी संपन्न झाला। लहान मुलांना ड्रॉइंग किटचे वाटप करण्यात आले, तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ आणि छत्री देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।